इकडे केशव इकडे एवढा मोठा किस्सा झाला का तो सांगितलं नाही काय नाही. रात्री प्रियंकाला सांगितलं रडायला लागली ती माहितीये का. इकडे तू एवढा मोठा किस्सा आमच्या घरामध्ये झाला कोणाला माहित नाही काय नाही. गपचूप केशवी असं करतो त्यामुळे त्याला सकाळ सकाळ बोलून घेतलाय. त्याला जरा बोलतो मी ए इकडे र आ तुला माहित नव्हतं काय नाही तर रात्री म्हणला कोमलने सांगितलं नाही का तुला नाही फोनच नाही आठवडा काय हा फोन करत नाही तू कोमलला नाही केला तू ह्याच्या माझ्या भावाच्या बायकोला फोन करत नाही. अरे तू काय बाय आहे का काय कोण आहे तू कसलं लागलं मला डोक्याला अरे याला प्रेम म्हणतात. माझ्यासाठी कसं तुमची भांडणं लागा काहीतरी कुठं लागा प्रेम प्रेम हा? हा प्रेम तिकडे सर तिकडे तिथे बघ हा तिकडे अहो, नीट तरी धरा ना कसलं लागलं काय लागलं कोणाच माझ्या अरे डोक्याला तुझ्याच हातातलं तुला नाही, लागतं इथं लागलं. काही करती या भीती मरणाची काय सांगू रातच उठती आणि तुला सांगतो ही करते कशाला भीती ती पडदाच काढा ना पडदा दोन्ही खाल्लं ओके नो काढलं ना पडलं इथला पडदा काढून टाकला इथला का काढलं होय. कारण की इथं झोपल्यावर नजर पुढे जाते हलत्यात एक तर लाईट चालू करा नाही तर पडदा तर काढा पोरांकडनं पडलं होतं आणि बापरे. एवढं का भीती घुसलं तू? मग मी ती पडतं रे आता किती हा, गेलं बर बर त्याचं. असू दे इकडे बघा ती ए पोरी टेन्शन मध्ये इकडे बिटूला इकडे 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 चांगली दोघं ते लेकराला गन पावडर काय ना कुठे या वरच्या घरी गेले कुठं अरे वरच्या घरी म्हण की हा? ही काय म्हणते हाणाला तुला पण नीट बोल काय काय म्हणती बर काय झालं मित्रांनो तुम्हाला मी सांगतो मम्मीला हाणायला लागले एक किस्सा असा झाला आता केशवने सांगितलं नसल तुम्हाला मी सांगतो ए इकडे प्रियंका काय तू बळच नको लाग काय पण डटू लागा मला काय कळणार तुझं नेमकं झालंय काय काय झालंय काय ते आम्हाला कळून तरी मग ती सांगायचं या काय मला विचार करायला लागला आता काय सांगतोय तू काय ते केलं काहीतरी झालंय वाटतं लागलं वाटतं काय पोरीला आग लागली? काय म्हणतो पोरीला तुम्हाला सांगतो एवढा मोठा धोंडा दगड नीट समजून सांग की शुद्ध भाषेत बोल आमच्या भाषेत धोंडा तुमच्या भाषेत दगड असा वरनं जे रप्प दिसणं आला इथं दातावर बसला आतला दात पडला आणि बोट एवढा सुजला एवढं झालं तो कार कोणाला सांगितलं नाही अजून सांगितलं नाही काय नाही कोणाला काय नाही कशाला आपला त्रास आपण बघायचा दुसऱ्याला कशाला द्यायचा दुसऱ्याला हा? लेकर तुझी काय माझी काय आणि ही काय समधी लेकरच आहेत केला का आपलीच आहेत का? हाय आता सांगितलं तर कळण का नाही सांगितलं आम्हाला कसं कळायचं जर बारचिनेच बरं काय तुम्ही काय सांगायचं गेला म्हणून तुम्हाला कळालं असं गेलत ना तुम्ही कसं झालं कशामुळे झालं सांग कसं कसं झालं आता मीच नव्हते मला कसं काय विचारताय प्रश्न मला. तुझ्याकडे कॅमेरा गेला का ह्याला म्हणतोय मी कसं झालं सांग रे तनिक्षा तुला माहिती आहे कसं झालं मला कसं माहिती असेल हा नाही नाही बा माहित कसं पडले असेल कसं झालं सांग केशव इथं चल लवकर पडले असं विषय काय झाला मित्रांनो माहितीये का छकुली आणि कार्तिक येत होते शाळेतनं चिचखानं येत असताना सातवीतल्या पोरी चिचाला दगड हाणत होती हा, मग पोरी म्हणले आम्हाला जाऊन द्या थांबा हा, ती पोरगी म्हणली तूच थांब ह्यांना दम टाकला हा, कार्तिकी म्हणले आम्ही काय थांबत नाही हा, आम्हाला घरी जायचंय आम्हाला आता जायला लागतंय लवकर घरी हा, मग त्या पोरीने घातला दगड चिचवर हा, ते बसला तुला सांगतो छकूच्या फाटावर हा. इथं बसला आणि इथलं खालचा बसून दात पडला आतला बघला ना? दात पडला म्हणजे दगड कसला मार बसला? तेवढ्यात नुकताच मी आणायला गेलतो हं. मला पण 5 मिनिटं उशीर झाला आणायला जायला नाही तर नसतं लागलं तिला पण आणि आणायला गेलो तुला सांगतो छकू 80 दात धरून आली या. मी म्हणतो काय झालं सगळे रक्त बोंबाळ तुला सांगतो सगळ्या फराकीवर आता म्हणलं काय करतो आता किंवा बस तुला फोन करावं पण म्हणलं आपलं 10-5 नियोजन चाललेलं असतंय म्हणलं कशाला उगाच तारा असं एखाद्याला तस नाही रे अशा टायमिंगला नाही किरकोळ होतं. काय नसतं मला दवाखान्यात वाईट नेली, वाटलं गोळ्या औषधं दिली. योगायोग बघा की माझा पण मी मोबाईल बंद करून टाकला आणि डायरेक्ट केशवकडे गेलो नुकतंच ते दृश्य झालं नाही, म्हणजे त्या दिवशी काहीतरी होतच
तुला सांग. त्या दिवशी अडचणीचा आणि पौर्णिमा आमुषा होती ना, त्या दिवशी आमुष्या लागली आमुष्या होती. कारण त्या दिवशी आमुष्या दिवशी मला सुद्धा मित्रांनो त्रास होतो, म्हणून मी बिझनेस मध्ये तर काय केलं, उलट सुलट अंगलट येतं आणि काहीतरी माझ्या हातून घडतं. मला माहिती आमुष्या आला की मी मोबाईल माझ्या मोबाईल मध्ये फोटो काढलाय मी. बघितलं. सुरले नाही लय दिसत होते चको. मी तर तुला सांग तिच्याकडे बघितलं का वेगळे दिसायचे आई यातलं तुला सांगतो रोडलोच. वाईट वाटतं ना. मी गेलो मित्रांनो नुकतंच, ते बघितलं मला वाईट वाटलं. थोडं तिला गाडी घेतलं, थोडं फिरवलं, चॉकलेट ही खायला दिली त्याला. खायला आणलंय आणि खरी तर तुम्हाला सांगतो ए, थांबे. हा. खरी तुम्हाला सांगतो एवढीच खरी आणली या. खरे अर्ध ठीकच एवढे नव्हते. गबस अर्ध ठीक वहिनी खरी आणली. आम्ही तर एक तर च्या कोणच पेत नाही. आता त्या खरी पाय च्या करायची वेळ आणली. असू द्या, लेकरे. त्यामुळे तुम्हाला सांगतो, मी खाऊ आणला, त्यांना गाडीवर फिरवलं, नवीन स्कूटी घेतली, त्या चक्कर मारले. म्हणलं चला पोरांनो तुम्हाला स्कूटी चक्कर मारतो. चक्कर मारले. खायला काय खायचं नकोच म्हणायची लेकरं, नकोच. बरंच घेऊन दिलं त्यांना, थोडं खाल्लं फिरलं आणि परत मी बरंच वेळ थांबलो, 1.5 तास थांबलो. मला काय तिथं उठूच वाटा नाही ते लेकराचं बघून. तिला म्हणलं बस खाली, पण ती रडा नाही काय व्हाय नाही, निवांत म्हणलं असू द्या, बरं आहे. मग काय नाही. परत दुखलं का अजून नाही म्हणते गेली शाळेत. गेली का? रात्री तिचा हात मोला तर रडली नाही ती, असली ती पूर गेले दंदा काढले लेकर. काय करायचं? एवढे किती भारी खेळत होते रात्री. काय म्हणते? तुम्ही नका बा, तुम्ही 2 हात लांबच राहा सारखं. मला अजून धडकवतात. पगाची काय म्हणली? धडकवतात मला. मग पिऊ आहे. मी म्हणलं पग काय अजून झालं? धडकवतात भिताडाला. आता पण काय म्हणली, हा. हांबा आलाय, हांबा आलाय. कुठं आलाय म्हणलं हांबा. हांबा नाही बाबा, खांबा आलाय म्हणली आमच्या दारात. चहा गार आहे ना आणू का? खरं. अगं भाऊ माझा आला, तू असे बघत बसली. उठकी लवकर, मटण शिजाय घाल. उठ लवकर. ते क्या आणून करते मग? तिचा झुट्ट सोडलं वे. ए झुट्ट का सोडला? इड पोरगी. हे आपल्या राधू जायची गावाला. कुठं? तिच्या मावशीच्या गावाला, पूजाकडे, हिच्या बहिणीकडे, माझ्या मेवणीकडे. तिकडे जाणार आहे तर साडूभाऊ येणार आहेत घ्यायला. राधू बसली उरकून. ओम राधू लागल्या सुट्ट्या. ओमला लागायच्या उद्या परवा सुट्ट्या लागायच्या. ओमला शाळेत सुटणार, कृष्णाला ओमला लागतात नंतर. तर तनिक्षा तानाजी रात्री मी थांबून घेतलं होतं यांना, इथंच माझ्याकडे होते. आंघोळ वगैरे करून रसाची हे झालं. काय कमाल झाली आंब्याची. कशाचं काय रस पीस केलता रात्री मस्त मछल्या जेवण. मजा व्हिडिओ काय घेतला नाही. ताना गेला वरती बरंच आणायला, आंघोळ करायला. असं केशव आलाय. तर असं असं झालं चकुली बरोबर बघा. तर ते वाईट वाटलं. लहान लेकर असते बघा मित्रांनो. जीव कसा तळमळा असेल. दगड बसून आतला दात बघला निघतोय म्हणून जीव तळमळा असेल, म्हणून मला ते बेकार वाटलं. बरं आहे ना आता. चला ओके. बाकी तुमचं सपोर्ट. व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करायचं, शेअर करायचं, बघत राहायचं.